सर्व
हरि ओम. असं करा करे करा क्षमा
छत्रपती शिवाजी महाराज
बोलिलेले कुरे बोलिलेले कुरे वेडी वाकोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेकिंग करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध विठ्ठल क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांची कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुची ते नमस्कारोनी आता क्षरबिंदू क्षमाकारे परब्रह्म स्वरूपिणी
वासरापीठ निलये सरस्वती नमस्तुते. फोटो काढू द्या बाबा, फोटो काढ बाबा. समाय विश्वव्यापके कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रिहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सयुतदमामि. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. थोडा बेस कमी करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण संत सम्राट देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर क्षमा मागतायत. विठ्ठला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. हा यशवाडी मारुतीरायाचा दर शनिवारचा हा उत्सव आहे. आज या शनिवारची कीर्तनाची सेवा या संस्थाचे सर्व पंच कमिटी आणि आजच्या या कार्यक्रमाचे जे काही यजमान आहेत सर्वश्री सुधाकरजी पवार, आप्पासाहेबजी डग, रणजित तात्या गजमल, गजाननरावजी गाद, धनंजय भाऊ काळे, दत्तरावजी झोल, मोहनरावजी बोराडे, बाबारावजी काटकर, बाबाजी भाबड, बाबारावजी काटकर, पंकज गोरे आणि पांडुरंग तात्या कावळे यांच्याकडून ही आलेली कीर्तनाची सेवा जशी जमेल अशी अल्पशा वेळेमध्ये करण्याचा मी प्रयत्न करेल. विठाला आज माझ्या कीर्तनासाठी माझ्यावर नितांत प्रेम करणारे ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये मला लहानाचं मोठं करण्याचा सिंहाचा वाटा आहे. लहानाचं मोठं केलं पण मोठं झाल्यावर सोडून दिलं बरं काय, एवढं मात्र खरं आहे. या दांडपट्ट्यामध्ये एकेका फक्त 2 जणांचीच हवा होती, राम आणि दुसरा जयराम. पण या दांडपट्ट्यामध्ये फक्त रामच शिल्लक राहिला, जयराम सेलूलाच गेला. हा माझा हक्क आहे. मी त्यांच्याकडे
जे हरी लहानपणापासून राहिलेलो आहे. म्हणून आज या ठिकाणी माझ्यावर नितांत प्रेम करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंग महामेरू राम महाराज काजळे आणि कोलेकर ग्रामस्थ, आता कोणाकोणाचं नाव घेऊ, सरपंच या ठिकाणी आले, दादा या ठिकाणी आहेत. कोलगाव म्हणजे माझं माहेरघर. प्रत्येकाच्या घरी मी 8-8 दिवस राहिलेलो आहे. अख्खं कोलगाव या ठिकाणी आहे. माताजी आहेत, पुरुष मंडळी आहेत, उत्कृष्ट इंद्रासारखे पखवाज वाजवणार आहेत, कृष्णा महाराज आहेत, बाबांच्या आमच्या भाऊंच्या संस्थेतील विद्यार्थी आहेत, कन्हैया आला, आमचे मुजाप्पा आहेत माईकावर, आमचे भानांना आहेत, आमचे पायघन गुरुजी आहेत आणि समस्त संस्थेतील विद्यार्थी. अनिल महाराज काजळे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला पुंडलिका वरदा इथं कीर्तन रंगवणं सोपं नाही, खूप जड जातं. एक तर हॉल आहे आणि पुन्हा विशेष इथं कोण कुठं कोणता विद्वान माणूस बसलेला आहे हे सांगता येणार नाही. तरीही मारुतीरायाची आपल्यावर असीम कृपा आहे. आपण एका तासामध्ये 4 चरण सोडवू. विठाला मी सांगेल थोडक्यामध्ये. येशवाडी हे कोल्याचं ग्रामदैवत असूनही हे ग्रामदैवत आपल्या परभणी जिल्ह्याचं आहे. परभणी जिल्हा नंतर मानायला लागला. सर्वप्रथम या दैवताला मानणारा वर्ग जर कोणता असेल तर कोल्हा ग्रामस्थ. मी ज्या वेळेस काजळे महाराजाच्या संस्थेमध्ये सोबत होतो त्यावेळेस मधल्या मार्गाने किसन बापू आप्पाचे वडील यांच्यासोबत मी मधल्या मार्गाने पायी पायी दर्शनाला येत होतो आणि तेच आशीर्वाद घेऊन आज मारुतीरायांच्या समोर ही कीर्तनाची सेवा करतो. दर शनिवारी या ठिकाणी अन्नदान होतं. अन्नदान करणारेही खूप भाग्यवान आहेत. काजळे महाराज जगामध्ये पैशावाले इतके आहेत विचारू नका. या मानवत तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये एवढे काही पैशावाले आहेत पण त्यांचा पैसा या ठिकाणी चालत नाही. पैसा त्याचाच चालतो की जो भाग्यवान आहे त्याचा. म्हणून आजचे जे काही अन्नदाते आहेत हे निश्चित भाग्यवान आहेत म्हणून त्यांचं अन्नदान इथं चालतं. तुम्हाला सांगू का तात्या, खोटा पैसा देवाच्या मंदिरात चालत नाही. मग खोटा पैसा कुठं चालतो तर खोटा पैसा दवाखान्यात चालतो. उदाहरण देईल, भजन करा विठाला विठाला. मी रोज एका गावाला फिरतो कथेसाठी कीर्तनासाठी. माझ्या जीवनामध्ये एवढे काही श्रीमंत माणसं पाहायला मिळतात मला विचारू नका. 40,000च्या सोफ्यावर बसणारा सावकार, त्याला विचारावं सेठ चहा प्या नको, कॉफी घ्या नको, पेढे खा नको का, शुगर आहे, भजी खा नको, चिवडा खा नको का, मुळ्या दे. मग काय आम्हाला खातो. एवढी पैशाची एवढा पैसा असूनही काही खाता येत नाही. पैशाचा फायदा आहे. त्यांचा पैसा इथं चालत नाही. मग इथं पैसा चालतो तो कोणता, महाराज एका ठिकाणी सांगतात, जोडली चालतो त्यांचा. कोणाचा तुकोबराय वर्णन करतात त्या व्यक्तीचा पैसा इथं चालतो आणि त्याचं अन्नदान खाल्ल्याला पचतही बरं का. म्हणून आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे अन्नदाते सगळेच कीर्तन सेवेसाठी आहेत. खूप आनंद वाटला.
आता कीर्तनाला प्रारंभ करत असताना मी कीर्तनाचा महिमा सांगेल तुम्हाला. मी बोलेल ही माझी बडबड आहे. खरं कीर्तन कशाला म्हणतात? मी ज्या वेळेस भगवंताचं नामचिंतन घेईल त्यावेळेस तुम्ही हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करणे याला खरं कीर्तन म्हणतात. विडाला आज सेवेसाठी अभंग तुकोबरायांचा घेतलेला आहे. या अभंगाद्वारे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर क्षमा मागताय. क्षमा क्षमा का मागावी याचे कारण आहेत. काही चुकलं असेल तर क्षमा मागण्यासाठी ठीक आहे, पण आज तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर क्षमा मागतात याचा अर्थ काहीतरी चुकलं असेल म्हणून नाही. का? कारण तुकोबाराय चुकू शकणार नाहीत. मग क्षमा का मागतात? त्याचं दुसरं कारण आहे की तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर नतमस्तक होतात आणि त्यांचा प्रेमभाव या अभंगाद्वारे व्यक्त करतात. म्हणून तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर क्षमा मागतात. सांगेल मी, हा विनम्र भाव तुकोबारायांचा ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर व्यक्त करतायत. एवढाच विनम्र भाव जगाचा मायबाप पंढरीनाथाच्या समोर तुकोबाराय व्यक्त करतात. ऐकेगा तू ज्ञान चक्रवर्ती, विठाला विठाला विठाला. जसा देवाच्या समोर हा विनम्र भाव व्यक्त करतात, एवढ्याच तोला मोलाचा भाव तुकोबारायाच्या समोर व्यक्त करतायत. का व्यक्त करतायत त्याचं एक कारण आहे. मी कधी कधी कीर्तनामध्ये सांगत असतो, जेवढे काही संत मंडळी होऊन गेले, तुकोबाराय असतील, नामदेव असतील, गोरोबा काका असतील, चोखोबाराय असतील, आदी करून जेवढे संत आहेत, एवढ्या संतांपैकी वयानं जर लहान कोण असतील तर फक्त माझे ज्ञानोबाराय. घेऊ द्या घेऊ द्या घेऊ द्या घेऊ द्या घेऊ द्या. हो घ्या घ्या घ्या. वा वा वा. आता जा तिकडे. आता प्रसाद खायला बसा. विठाला विठाला पुंडलिका वरदा हरी विठ्ठल. जेवढे काही संत आहेत, एवढ्या संत महात्म्यांपैकी वयानं जर लहान कोण असतील तर माझे ज्ञानोबाराय. वयानं जरी ज्ञानोबाराय लहान असतील तरीही जेवढे संत आहेत, एवढ्या संतांपैकी अधिकार जर मोठा कोणाचा असेल तर माझ्या ज्ञानोबारायांचा अधिकार मोठा आहे. कसा? तर सांगेल, ऐका. ज्ञानोबाराय वयानं लहान, पण ज्ञानोबाराय कसे आहेत याचं वर्णन हर एक संत महात्म्यांनी केलं की ज्ञानोबाराय म्हणजे नेमके कोण आणि ज्ञानोबारायांचा आदर का, त्याचं कारण सांगेल. वर्णन करतात, पैठणचे एकनाथ महाराज वर्णन करतात की ज्ञानेश्वर महाराज म्हणजे नेमके कोण. ज्ञानी यांचा शिरोमणी, 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 ज्ञानी यांचा शिरोमणी. वंदे लोकांनी, वंदे लोकांनी, एकनाथ महाराज वर्णन करतात ज्ञानोबाराय म्हणजे नेमके कोण, तर ज्ञानोबाराय आहेत ज्ञानी यांचे राजे. आदरपूर्वक वर्णन करतात. याच तोला मोलाचं वर्णन जनाबाई करते की ज्ञानेश्वर महाराज म्हणजे नेमके कोण. ज्ञानाचा ज्ञानाचा
ज्ञानाचा सागर. ऐक 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 असं कितीतरी संत महात्म्यांनी वर्णन केलेले. तुकोबराय खुद त्यांच्याच अभंगामध्ये ज्ञानियाचा राजा गुरु महाराज मनती ज्ञान देव तू मायेचे मनती ज्ञान देव ज्ञानियाचा राजा गुरु महाराज मनती ज्ञान देव तुकोबराय वर्णन करतात. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानी यांचे शिरोमणी, ज्ञानी यांचे राजे एकनाथ महाराज वर्णन करतात शिरोमणी. ऐका, हे हरियक संत महात्म्यांनी तुकोबरायांनी यांनी वर्णन ज्ञानोबरायांचं केलं. पण आज तुकोबराय ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर क्षमा मागतायत आणि संत महात्मे वर्णन करतात. वर्णन बर काय तसं सांगून गेलो तर वर्णनाचे दोन प्रकार. कोण कोणामुळं करतं वर्णन याचं थोडं विश्लेषण करेल. भजन करा विठाला विठाला. आज तुकोबराय ज्ञानेश्वर महाराजांचं जे वर्णन करतात हे वर्णन आहे वस्तुनिष्ठ. वर्णनाचे दोन प्रकार कोणते कोणते? एक वस्तुनिष्ठ आणि दुसरं भावनानिष्ठ वर्णन. तुकोबराय ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करतात हे वर्णन आहे वस्तुनिष्ठ, जिथल्या तिथं आहे तेच आहे. आज काजळे महाराज पखवाज वाजवतात, त्यांचं वर्णन कोणी करायचं? बोला बोला बोला. ज्याला पखवाजातलं ज्ञान आहे त्यानंच काजळे महाराजाचं वर्णन करायचं. भानुदास महाराज गायन करतात, त्यांचं वर्णन कोणी करायचं? ज्यांना गायन येतं त्यांनी भानुदास महाराजाचं वर्णन करायचं. आता कीर्तनात बसलेले माणसं कीर्तन झाल्यावर म्हणतात छे छे कीर्तनच नाही जमलं. हा, तुला हरिपाठ पाठ आहे का? ज्याला हरिपाठ पाठ नाही तो महाराजाची परीक्षा घेतो, याला वर्णन म्हणत नाही. कुठाला वर्णनाचे दोन प्रकार, एक भावनानिष्ठ आणि दुसरं वस्तुनिष्ठ. आज तुकोबराय ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करतात आहे तेच आहे, जिथल्या तिथं केसा इतकाही फरक नाही, याला म्हणायचं वस्तुनिष्ठ. आणि भावनानिष्ठ वर्णन तुम्हाला माहिती आहे, आमच्या महिला मंडळ करत असतात. भावनानिष्ठ वर्णन अगदी तोंडापुरतं केलेलं वर्णन. एखाद्याकून चिलर हाणायची झाली त्याच्याचं वर्णन करायचं. वा काय उदार आहे तुम्ही, तुम्ही तर लय उदार, तुमचा बाप अति उदार, म्हणजे त्यांनी 100 रुपये द्यावं याकरता त्याचं वर्णन, याला म्हणायचं भावनानिष्ठ वर्णन, कशाच्या तरी पोटी केलेलं वर्णन. आता आम्ही विनोदानं सांगत असतो, कधी कधी महाराष्ट्रभर फिरतो, पुरुषापेक्षा महिला मंडळ जास्त वर्णनाला तत्पर आहेत. काजळे महाराज बघा तुम्ही या वर्णन करतात. कोणाचं जास्त यांना काय आवडतं? शेण साय उतरण आणि जावई. जावई जास्त अतिप्रिय, कसा जावई असू द्या, महिला मंडळ त्याचं वर्णन करणार. आता आम्ही फिरतो कधी कधी, आमच्या समोर कधी कधी महिला मंडळ वर्णन करतात, महाराज आमचा जावई की नाही, आमचा जावई की नाही, इतका पेतू. आता वर्णन एक आहे, पण करायचं म्हणजे करायचं वर्णन. याला कोणतं वर्णन म्हणतात? भावनानिष्ठ वर्णन, कशाच्या तरी पोटी केलेलं वर्णन. ऐका, हे वर्णन आम्हाला मान्य नाही. एक त्याच्याही पुढे सांगतो, सुभाषितकार वर्णन करतात उष्ट्रलांचे गर्दभ लग्न. ऐका, हे तुम्हाला कळणार नाही, मला समजणार नाही, पण सांगेल मी. उष्ट्र म्हणजे उंठ आणि गर्दभ म्हणजे गाढव. कोण कोणाचं वर्णन करतं यावर बोलतो बरं काय, मग कीर्तन तुम्हाला समजेल. उष्ट्र म्हणजे उंठ आणि गर्दभ म्हणजे गाढव. ऐका, गाढवा उंठाकडे लग्न आहे. कोणाकडे? उंठाकडे लग्न आहे. मग उंठ दादानी काय केलं? मोबाईल काढला आणि गाढव दादाला फोन लावला. हॅलो गाढव दादा, माझ्या घरी उद्या दुपारी 12 वाजता लग्नाचा विधी आहे आणि शांती पाठाचं कार्य मी तुमच्याकडे देतो. ठीक 12 वाजता तुम्ही माझ्या घरी शांती पाठ करण्याकरता या. कोण कोणाला बोलतो? उंठ दादा बोलतात गाढव दादाला. दुसऱ्या दिवशी नियोजित वेळेमध्ये गाढव दादा उंठ दादाच्या घरी हजर झाले. असा मंडप दिलेला. आज जेवढे पाहुणे आहेत नाही तर भक्त मंडळी जेवायला, याच्यापेक्षा जास्त पाहुणे लग्नाला होते. कोणाकड? बोला बोला.
तुम्ही म्हणता एवढे कसं काय, आपल्याला पत्रिका नसती, आपल्याला मूळ नसतं, त्याच्यामुळे प्राण्याकडे लग्न असतं का नसतं हे आपल्याला माहीत नाही. पण त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त थाट असतो. कशामुळं सांगा? कारण त्यांच्या लग्नात पेलेले नसतात ना. विठाला विठाला गाढव दादा लग्न मंडपामध्ये आले. नवरदेव सजलेला, नवरी सजलेली, सगळे पाहुणे रावणे थाट झालेला आहे. आणि गाढव दादानं हातात माईक घेतलं आणि उंट दादाला सांगितलं, उंट दादा अक्षित आल्या का सगळ्याला? सगळे पाहुणे रावणे आले का? करू का सुरुवात लग्नाला? उंट दादा म्हणले काही हरकत नाही, आता करा सुरुवात शांती पाठाला. मग शांती पाठाचं कार्य गाढव दादाकून पुरं होतं. स्वस्ती श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धित बल्लाळ मुरुड विनायक महा चिंतामणी स्थेवर. आता जास्त म्हणत नाही, कीर्तने लग्न नाही. ऐका, शांती पाठाचं कार्य पुरं होतं कोणाकडून? बोला बोला बोला, गाढव दादाकडून. तेव्हा उंट दादाला वाटलं, अरे मी काल एक फोन केला, एका फोनवर गाढव दादा माझ्या घरी शांती पाठा करता आले, मग आपण यांचं काहीतरी वर्णन करायला पाहिजे. मग उंट दादा गाढव दादाचं वर्णन करायला लागले. वा गाढव दादा, काय तुमचा आवाज आहे? अरे तुमच्या आवाजाला चाललेलं नाही, तुमच्यासारखा आवाज उभ्या महाराष्ट्रात कोणाचा नाही. कोण कोणाचं वर्णन करायला? उंट दादा गाढव दादाचं. आता खरंच सांगा, गाढवाचा आवाज तुम्ही ऐकलाय का? किती गोड असेल गाढवाचा आवाज. अरे गाढव जर ओरडायला लागलं तर शेजारी ऐकणारा माणूस दांडकं घेऊन त्याच्या पाठीमागं लागतो. मग त्यानं मंगल असतं का किती गोड म्हणले असतील, पण उंट दादा त्याचं वर्णन करायचं. बस तुमच्यासारखा आवाज कोणाचाच नाही, आतापर्यंत ऐकलाच नाही आम्ही. काय आवाज आहे तुमचा? ददाती प्रतिग्रहणाती. उंट गाढव दादाला वाटलं हा माझं वर्णन करतोय, मग आपण याचं वर्णन करायला पाहिजे. आपल्याकडे नियम आहे, तुम्ही चहा पाजला म्हणजे मी तुम्हाला पाजायचा, नाही तर वाद होतो. याला वाटलं हा माझं वर्णन करतोय, मग याचं आपण काहीतरी वर्णन करायला पाहिजे. लगेच गाढव दादा उंट दादाचं वर्णन करायचं. वा उंट दादा, काय तुम्ही देखणे आहेत? अरे तुमच्यासारखा देखणा प्राणी आतापर्यंत मी कुठं पाहिला नाही. भगवंताने अशी काही सृष्टी निर्माण केली, बस जलचर भूचर खेचर आचार चराचर अशी काही सृष्टी निर्माण केली, पण तुमच्यासारखा देखणा प्राणी आतापर्यंत मी कुठंच पाहिला नाही. उंट पाहिला का? बोला बोला बोला. पाहिला ना? किती दिसायला सुंदर आहे भाऊ. आत्ताच आमचं तब्येतीहून भाऊचं माझं विश्लेषण झालं. भाऊ म्हणले, महाराज लय वर्ष झालं तुम्हाला पाहतोय, तुम्ही गुंजभर वाढले नाही आणि गुंजभर कमी झाले नाही, मला जास्त दिवस राहायचंय. ऐका ऐका, विठाला विठाला कुंडली का वरदा वर्णन करायला. वा तुमच्यासारखा देखणा प्राणी आतापर्यंत आपण कुठंच पाहिला नाही. तुकोबाराय वर्णन करतात, ते थकायचे नीट अंग. उंठाचं अंग कोणत्या बाजूनं चांगलं आहे, कोणत्याच बाजूनं नाही. कुठेही हात लावा तुम्हाला हड्डीत दिसेल, पण हा त्याचं वर्णन करतो म्हणून तो त्याचं वर्णन करतात. आहो रूपम आहो ध्वनी, क्या बात आहे. हा त्याचं वर्णन करतो, तर तो म्हणला तुम्ही काय वर्णन करतात? अहो तुमचा आवाज गोड आहे म्हणून मी तुमचं वर्णन करतो. तर ऐका, या वर्णनाला अर्थ नाही. आता कितीतरी सांगू तुम्हाला, इतके लोक वर्णन करतात. एखादा निघाला कीर्तनाला, कुठं चालले? तांगडे महाराजाचं कीर्तन आहे, तुम्ही जा बुवा कीर्तनाला, आपल्याला तर काही जमत नाही. पण एक काम करा, आता थंडीचे दिवस आहेत, कीर्तन 9 ते 11 ही घ्या हिम्मतलाल बिडी. काय काय ही घ्या हिम्मतलाल बिडी. आणि थंडी वाजली आणि विठोबा रुक्माईच्या टायमाला जर आठवण झाली, ही बिडी वडा. बिडी केवढ्याला आहे? आपल्या हिशोबात 1 रुपयाला 2 रुपयाला. ज्यानं बिडी घेतली त्याला वाटलं फुकट बिडी कसं काय घ्यावं, याचं काहीतरी वर्णन करावं. मग ज्यानं बिडी घेतली तो काय वर्णन करतो? वा काय उदार आहेत तुम्ही, कर्णाचे सखे भाऊ बिडीवर.
बिडीवर करणं ठरतो का नाही, हा त्याचं वर्णन करतो म्हणून तो त्याचं वर्णन करतो. संत महात्मे सांगतात या वर्णनाला अर्थ नाही. कोणी करत असेल वर्णन असं फुकटचं तर आम्ही कानानं वर्णन ऐकतही नाही आणि कोणाचं वर्णन करतही नाही. संत महात्म्यांनी कोणाचं वर्णन केलं नाही आणि कोणी कोणाचं वर्णन करत असेल तर ते वर्णन त्यांना मान्य नाही. मग आज तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराजांचं जे वर्णन करतायत ते आहे जिथल्या तिथं केसाही काही फरक नाही. हा वर्णन नाहीये तर हा मनाचा मोठेपणा आहे. म्हणून तर मी सांगेल आमचे तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर नतमस्तक होतात, त्यांचा विनम्र भाव दाखवतात. याचं कारण जर काय असेल तर फक्त आणि आदर. बघा कोणताही माणूस कोणाच्या समोर वाकत नाही, कारण वाकण्याकरता तेवढी लायकी लागते आणि ती लायकी आमच्या ज्ञानोबारायामध्ये होते. का? कारण दोन्ही संत तेवढ्या तोला मोलाचे. तुकोबारायाचा जर अधिकार आपण पाहिला आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जर अधिकार पाहिला तर दोन्ही संत एकाच तोला मोलाचे. सांगेल तुकोबारायाचा अधिकार पहा. तुकिता तुलनेसी तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकोबारायाचा आहे आणि ज्ञानेश्वर महाराजाचा अधिकार त्याच तोला मोलाचा आहे. ध्यानात ठेवा. मी पुढे ज्ञानेश्वर महाराजाचा अधिकार सांगेल तुम्हाला. मग आज तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराजाचं वर्णन करतात, त्यांच्या समोर नतमस्तक होतात, विनम्र भाव दाखवतात. काय कारण आहे तर काहीच कारण नाही. अभंग तुकोबारायांचा आहे आणि सर्वांना पाठ आहे अभंग. या अभंगाद्वारे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर एकच शब्द बोलतात. म्हणले माऊली मी बोललो. काय म्हटले? मी बोललो, पण एक ज्ञानी म्हणून नाही, एक ज्ञाता म्हणून नाही, तर लेकरू म्हणून बोललो. ध्यानात ठेवा. तुकोबारायाची भाषा आहे. काय म्हटले? लेकरू. लेकराचीच भूमिका तुकोबारायानं का मांडली त्याचं कारण सांगेल. लेकर म्हणजे अज्ञान असतात, त्यांना सगळ्या गोष्टी मान्य असतात. एखादा जर कीर्तनातून उठला, कोण? लेकरू. आता हे लेकरू समोर आहे, यानं किती जरी कीर्तनामध्ये विक्षेप केला तरी शेजारचे लोक काय म्हणत असतात? जाऊ द्या, ते लेकरू आहे, त्याला काय कळतं का? पण त्याच्या विरोधात एखादे बाबाच जर बचबच करायला लागले तर जमेल का? नाही. शेजारचं म्हणजे काय कळत नाही का हो? 75 वर्ष झालं कीर्तनात शांत बसत नाही, त्याला सुट्टी नाही. पण लेकराला सुट्टी आहे. म्हणून तुकोबारायांनी इथं काय जर घेतलं असेल तर लहानपण. काय म्हटले? मी लेकरू आहे, मी ज्ञाता नाही, मी ज्ञानी नाही. लेकराला सुट्टी असती. ध्यानात ठेवा. मी एक दृष्टांत सांगेल. भजन करा. विठ्ठला काजळे महाराज, आता आमच्या 15 दिवसाखाली शेलूमध्ये जत्रा झाली बघा बाबासाहेबाची. जत्रेत आणि यात्रेत फरक असतो. यात्रा पंढरपुराची असते आणि जत्रा आता 2 फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे, ती जत्रा असते. या आणि तरा त्याला म्हणतात यात्रा, आणि जत्रा जात रहा याला म्हणतात जत्रा. ते 2 फेब्रुवारीला तुम्हाला पाहायला मिळेल. आता बाबासाहेबाची जत्रा झाली. माझं गाव 12 किलोमीटरच, धामणगाव.
दृष्टांत सांगत नाही. बाबा आले. मी वारकरी संप्रदायाची एवढी सेवा केली काजळे महाराज, मी आदर करणारा महाराज आहे आणि मी असा सहजासहजी महाराज झालो नाही बरं. मी भागवत कथा करतो. भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे 88,000 ऋषी कोणाकडे गेले कथा ऐकण्याकरता? सूत महाराजाकड. आणि सूत महाराजांना 88,000 ऋषी एकच विनंती करतात की तुम्ही आम्हाला भागवत कथा सांगा. 88,000 ऋषी कशामुळे? सूत महाराजांनाच का विचारतात? त्याचं कारण आहे सूत महाराजांनी भरपूर ठिकाणी जाऊन श्रवण करून त्यांच्याकडे तो श्रवणाचा साठा खूप मोठा होता. अशी जीवनातली माझ्या कथा आहे. मी उभ्या महाराष्ट्रात जेवढे काही कीर्तनकार आहेत, जेवढे विद्वान कीर्तनकार आहेत, एवढ्यांच्या कीर्तनामध्ये बाबाजी मी चाली म्हटलेले आहेत, प्रमाण म्हटलेले आहेत, साक्षीला काजळे महाराज आहेत. आणि कुठं हानुरुमन नाही, जिथं प्रमाण बसेल तिथं पोषक. म्हणूनच या परिसरामध्ये या लोकांनी मला डोक्यावर घेतलं होतं. एवढं श्रवण माझ्याकडून झालेलं आहे तर मला कळतं ना कोणाच्या समोर नतमस्तक व्हावं. विनोदाचा भाग सोडून द्या, एवढं श्रवण केलेलं आहे. नाही तर आता काय, आताचा कीर्तनकार जर पाहिला ना तुम्ही, श्रवणाचं तर नावच घेऊ नका. आज जे 35-40 हजार रुपये घेतात, मी तुम्हाला विनंती करेन, मी विरोधात बोलत नाही, पण कोणत्याही गोष्टीची सेवा लागते, सेवा ध्यानात ठेवा. सेवेशिवाय माणूस जीवनामध्ये मोठा होत नाही, हा शब्द लिहून घ्या. मग त्यानं कितीही रुपयाची प्रॉपर्टी कमवू द्या, ती प्रॉपर्टी म्हणजे तुच्छ आहे. विठाला आज हे संस्थान ज्यांनी अगदी आपल्या परिसराचं नाव महाराष्ट्रात गाजावं आणि गाजतंय असं हे संस्थान ज्यांनी मोठं केलंय ते आमचे गुरुवर्य शिवेंद्र चैतन्य स्वामी. या ठिकाणी महाराजांचं आगमन झालेलं आहे. म्हणून मी अजूक थोडा मागं येतो आणि परत अभंगाला सुरुवात करतो. तुकोबाराय म्हटले, मी बोललो पण मी लेकरू म्हणून बोललो, ज्ञानी म्हणून बोललो नाही. जर माझ्याकडून काही अपराध झाला असेल तर मला लेकरू म्हणून माफ करा. बोलिलेले कारू, बोलिलेले कारू, बोलिलेले कारू, बोलिलेले
लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे. जे बोललो ते लेकरू म्हणून बोललो आणि याच्यात जर काही अपराध असेल तर करा क्षमा अपराध अपराध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शिदा महाराज तुम्ही शिदा करा क्षमा अपराध अपराध करा क्षमा अपराध लेकरू म्हणून बोललो आणि जे काही बोललो असेल त्याबद्दल मला काय करा, क्षमा करा. का क्षमा करा? त्याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात की महाराज ऐका, तुकोबारायानं ज्ञानेश्वर महाराजांना काय पदवी दिली? नुसते महाराज नाही, मग काय म्हटले? सिद्ध महाराज. पदवी देणारे कोण? तुकोबाराय. आणि कोणाला पदवी देतात? ज्ञानेश्वर महाराजांना. काय म्हणतात? नुसते महाराज नाहीत तर सिद्ध महाराज. आता महाराज लोकांना पदव्या तर विचारूच नका. मी उभ्या महाराष्ट्रात फिरलो, आळंदीमध्ये 12 वर्ष काढले, पण आळंदी जेवढे जेवढे काही शिकले त्यांना तर पदवी आतापर्यंत कुठं दिली नाही काजळे महाराज. फक्त माझ्या जीवनामध्ये पदवी ऐकली ती फक्त तुकोबारायाने दिलेली ज्ञानेश्वर महाराजांना. कोणती पदवी? सिद्ध महाराज म्हणून. नाही तर आता कीर्तनाचा भरणा झाला. कीर्तन केसरी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कीर्तनकार, विनोदाचार्य, भागवताचार्य, माती त्यांना कळायनं, पण पदव्या तर भरपूर. ह्या पदव्या फक्त प्रसिद्धीसाठी आहेत. आणि तुकोबारायांनी ज्ञानोबारायांना जो शब्द वापरलाय तो प्रसिद्धीसाठी नाही आहे, तेच आहे. म्हणून काय म्हटले? विठ्ठला ज्ञानोबाराय सिद्ध कसे? तर ज्ञानोबाराय असे सिद्ध ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. ज्ञानोबाराय जन्माला यायच्या अगोदर ज्ञानोबारायांचं ज्ञान प्रगट झालं आणि नंतर ज्ञानोबाराय जन्माला आले. म्हणून आलेलो टांगणी चांग देव चांग देव आलेलो टांगणी चांग देव चांग देव आलेलो टांगणी ज्ञानोबाराय कसे आहेत? जन्माला यायच्या अगोदरच ज्ञानी होते. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात कसे ज्ञानी सांगेल आणि सिद्ध कसे. एकदा ज्ञानेश्वर महाराज, सोपन काका, निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांची 7 वर्षाची चिमुकली बहीण मुक्ताबाई पैठणवरनं आळंदीला जात असताना त्यांना एक आश्रम लागला, असा मोठाची मोठा आश्रम. आणि त्या आश्रमासमोरून जात असताना यांना एक तिथं चित्र दिसलं. या 4 जण भाऊंडाला कोणतं चित्र? असे भरपूर असे प्रेत पडलेले होते. प्रेत कळतं ना तुम्हाला? मेलेले माणसं. असे मेलेले माणसं पडलेली आणि प्रत्येक माणसाच्या समोर एक एक व्यक्ती बसलेला. पूर्वीच्या काळातलं सांगतो, 700 वर्षापूर्वीचं, आता नाही. आता माणूस मेल्याच्या नंतर 2 माणसं बसतात, एक ह्या खांद्याला एक त्या खांद्याला. पण पूर्वीच्या काळामध्ये एकच माणूस बसायचा. सांगेल, प्रत्येक प्रेतासमोर एक एक व्यक्ती बसलेला. आणि हे 4 भावंड समोरून जात असताना मुक्ताबाईनं सहज पाहिलं आणि ज्ञानदादाला विचारलं, दादा हे असं काय प्रदर्शन आहे? एवढे लोक मेलेत
आणि प्रत्येक माणसाच्या समोर एक एक व्यक्ती बसलेला आहे. बरं तो रडे ना, आपल्याकडे पद्धत रडायची नाही, आसू आणि माया तरी रडायची पद्धत आहे. एकही रडे ना, हे काय प्रदर्शन आहे? ज्ञानदादा म्हणले मुक्ता तूच विचारणं जाऊन. मुक्ताबाई गेली आणि प्रेताच्या समोर एक व्यक्ती होता, त्याला विचारलं दादा हे काय आहे? हे असे माणसं मेलेले पडलेत आणि प्रत्येक प्रेतासमोर एक एक व्यक्ती, काय कारण आहे? तेव्हा त्या प्रेताजवळचा व्यक्ती म्हणला ताई या आश्रमामध्ये एक महाराज आहेत, आता ते समाधी अवस्थेत आहेत. ज्या वेळेस समाधी उत्थान पावतील आणि आश्रमाच्या बाहेर येतील, त्या महात्म्यांनी या प्रेताकडे दिव्य दृष्टीनं पाहिलं, हे प्रेत उठतात, जागे होतात आणि जातात. असं आता ती मुक्ताबाईच होती. किती दिवसानं समाधी उत्थान पावतील? किती दिवसानं? ते प्रेतासमोरचा व्यक्ती मला नेमकं सांगता येणार नाही, आज किंवा उद्या. ठीक आहे, एवढंच ऐकलं मुक्ताबाईनं. तिथं मेलेलं कुत्र्याचं पिलू होतं. भानुदास महाराज मेलेलं कुत्र्याचं पिलू हातामध्ये घेतलं. कोणी? मुक्ताबाईनं. पिलू घेतलं आणि सर्व प्रेतावर असं फिरवलं. जसं प्रेतावर फिरवलं, प्रेत उठले, आपण आपल्या घरी निघाले आणि कुत्र्याचं पिलू फेकून दिलं, तेही जिवंत झालं. इकडं काही दिवसाने जे महात्मे, जे महाराज समाधी अवस्थेत होते, त्यांची समाधी उत्थान पावले आणि आश्रमाच्या बाहेर आले आणि शिष्याला विचारलं आले का रे आपल्या कोल्यामध्ये कोणी गचकलं नाही काय? तो शिष्य सांगू लागला महाराज लय माणसं मेले. म्हणले एकही प्रेत इथं नाही. तेव्हा घडलेला इतिहास त्या महात्म्यांना सांगितलं. त्यांचं नाव होतं चांगदेव महाराज. म्हणले महाराज 3 भावंड होते आणि त्यांची एक छोटीशी बहीण होती, तिचं नाव होतं मुक्ताबाई. त्या मुक्ताबाईने मेलेलं कुत्र्याचं पिलू हातामध्ये घेतलं, या प्रेतावर फिरवलं, हे प्रेत जिवंत झाले आणि कुत्र्याचं पिलूही जिवंत झालं. असं शिष्य सांगू लागले चांगदेव महाराजांना. चांगदेव महाराजांना ऐकलं आणि चांगदेव महाराजांनी विचार केलाय, अरे मी थोडा नाही 1400 वर्ष तप केलंय, अनुष्ठान केलंय, पण त्यांच्याकडे जी सिद्धी आहे ती सिद्धी माझ्याकडे नाही. हे माझ्यापेक्षा कोणीतरी विशेष असले पाहिजे, चला आपल्याला त्यांना भेटायचं. निघाले चांगदेव महाराज. कुठे? माऊलीला भेटण्याकरता. आता चांगदेव महाराजाचा थाट आहे, तो आपला थाट नाही. बसायला काजळे महाराज. वाघ, वाघ पाहिला का तुम्ही? जिवंत वाघ. माणसं चित्रातला वाघ पाहिला तर पळतात. हे चांगदेवाचा थाट. चांगदेव महाराज निघाले वाघावर बसून ज्ञानोबारायांना भेटायला. ज्ञानोबारायांना कळालं, अरे माझ्यापेक्षा मोठे आहेत, मी काय छोटं आहे. 1400 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली ते महात्मे मला भेटायला येतात नाही, मीच त्यांच्या भेटीला जाणार. ज्या भिंतीवर ज्ञानोबाराय बसलेले होते त्याच भिंतीला आज्ञा दिली, चल माय आपल्याला जायचं चांगदेवाच्या भेटीला. चालविली जड भिंती. ती भिंत चालवत चालवत चांगदेव महाराजाच्या समोर आले आणि जसे आले तसे लोटांगण घेत चांगदेव महाराज त्यांच्या समोर विनंती करतायत. म्हटले माऊली 1400 वर्ष जीवन जगलंय, पण तुमच्याकडे जी सिद्धी आहे ती सिद्धी माझ्याकडे नाही. काही म्हणा, पण मला शिष्य म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. ऐका. म्हणून इथं तुकोबाराय वर्णन करतात, जी सिद्धी ज्ञानोबारायांकडे होती ती सिद्धी कोणाकडेच नव्हती. म्हणून काय म्हटले? महाराज. आणि नुसते महाराज नाही तर महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही महाराज तुम्ही महाराज तुम्ही माझ्याकडून काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा करा. त्याच्याही पुढे तुकाराम महाराज म्हणतात, माऊली मला माहित आहे
तुम्ही कोण आहात, तुमचा अधिकार काय आहे. मी तुमचा अधिकार विचारत नाही, सांगेल देवापेक्षाही संत महात्म्यांचा अधिकार और कुछ बडी आहे. मी माझ्या कथेमध्ये कीर्तनामध्ये कधी कधी सांगत असतो, आम्हाला देव पाहिजे. देव कधी भेटणार नाही. मग तुम्हाला देव पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम संत भेटले पाहिजे. संत जर भेटले तर तुम्हाला देवाचं गाव, देवाचा पत्ता सांगणारे कोण असतील ते संत. कारण परिचय दिल्याशिवाय तुम्हाला काय कळणार. आता काजळे महाराज आहेत, माझ्यासोबत अनोखा व्यक्ती आला, मी त्यांना परिचय देऊ शकतो. हे राम महाराज काजळे, यांच्याकडे 500 विद्यार्थी आहेत उभ्या महाराष्ट्रात. यांनी विद्यार्थी घडवलेले आहेत, खूप गोड पखवाज यांचे विद्यार्थी वाजवतात, असं काजळे महाराजाचं वलय आहे. तेव्हा तो माणूस हे कोण आहेत हे त्याला कळेल. परिचय देणं गरजेचं आहे ना. मग देवाचा परिचय, देवाचा पात्र परिचय बसत संताचे संगाती कळाले कमलापती आपुले कोणी तनपते निश्चय उभ्या संत पाहिजेत. कशासाठी? देवाची भेट घेण्यासाठी. संताशिवाय प्राप्ती नाही. हरिप्राप्तीशी उपाय. देवाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला कोण लागतील तर संत भेटले पाहिजेत. संत देवाचा पत्ता सांगतात. म्हणून तुकोबाराय म्हटले, मला माहित आहे तुमचा अधिकार काय आहे. नाही उच्चारीला नाही उच्चारीला नाही उच्चारीला नाही उच्चारेला नाही उच्चारेला नाही उच्चारेला नाही विचारेला नाही उच्चारेला नाही उच्चारेला अधिकार मी आपुला अधिकार मी आपुला क्षमा पराध क्षमा पराध अधिकार अधिकार क्षमा पराध क्षमा नाही विचारिला अधिकार बी आपुला. संत महात्म्यांचा अधिकार तुकोबारायांना माहीत होता. त्यामुळं तुकाराम महाराज म्हटले, माऊली तुम्ही कोण आहात याची परिपूर्ण जाणीव मला आहे. आता माझं एक शेवटचं काम आहे. म्हटले, मला तुमच्या पायाच्या जवळ घ्या. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया पै किंकरा. किंकर या शब्दाचा अर्थ होतो दास. माऊली मला तुमचा दास बनवा. दास जरी नाही बनवलं तर तुमच्या दासीचा सेवक जरी मला बनवलं तरी माझं भाग्यच आहे. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया पै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध विठोबा. ज्ञानेश्वर माऊली हरे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली हरे हरे ज्ञानेश्वर अजूक या ठिकाणी अर्धा तास लागतो. आरती, पुढील कार्यक्रमाचं नियोजन, म्हणून प्रत्येक वक्त्यानं याचं भान ठेवलं पाहिजे. आणि विशेषतः आजचे जे पंक्तीवाले जेवढे काही यजमान आहेत, हे यजमान म्हणजे सगळे माझे मित्रमंडळी आहेत. यांनी मला सांगितलेलं तांगडे महाराज माझ्यावर प्रेम करतात, पण 12:30च्या नंतर जायचं नाही. घ्यायचे जॅकेट काढून. कशामुळे सांगेल ऐका. कारण अन्नदाता अन्नदान याकरता करत असतो की माझं अन्नदान प्रत्येकाच्या मुखामध्ये जावं याकरता. ध्यानात ठेवा. म्हणून वेळेवर जावं आणि प्रत्येकाच्या मुखात जावं ही अपेक्षा आमच्या आजच्या पंक्तीच्या यजमानाची आहे. मी जाता जाता एकच प्रार्थना करीन भगवान मारुतीरायांना
जे आजच्या पंक्तीचे यजमान आहेत. आणि सांगू का, यश देणारी देवता जर कोण असेल तर फक्त आणि फक्त मारुतीराय. दुःखाचं हरण करणारे कोण असतील तर मारुतीराय. हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार, सुनलो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. असं मारुतीरायाचं वलय आहे. जो भक्त रोज हनुमंतरायाचं नित्यक्रमाने दर्शन घेईल त्याची जीवनाची दिनाची दिनचर्या यथासांग पार पडेल. म्हणून यश देणारी देवत जर कोणता असेल तर भगवान मारुतीराया. हा गुण भगवान पंढरीनाथाने भगवंतानी मारुतीरायांना दिलेला आहे. म्हणून आजचे काही जेवढे पंक्तीवाले आहेत मी भगवान मारुतीरायांना एकच सांगेल, भगवंता यांना आरोग्य ऐश्वर्य यांना जे पाहिजे ते देण्याची ताकद आहे आणि ते तुम्हाला या भक्ताला पुढच्या वर्षीच्या पंक्ती करता द्यावंच लागेल. एवढं बोलून मी माझ्या सेवेला तुका मले ज्ञानेश्वरा, हा बरोबर, तुका मले ज्ञानेश्वरा, तुका मने ज्ञानेश्वरा, तुका मने ज्ञानेश्वरा, रखा पाया पैगंबरा, करा जमा अरे महाराज, अरे महाराज, हरे महाराज, महाराज,
आरतीला जा ना कोणतरी